पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू माफियाविरुद्ध मोठी कारवाई केलेली असून माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांची शेगाव दोमाला गावात एक टेम्पो गाडी एक ट्रॅक्टर वाळू उपसा करण्यासाठी लागणारी यारी एकूण किंमत 11,50,000 तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा किंमत रुपये 7,50,000 त्याचप्रमाणे मोजे आंबेगाव एक टिपर किंमत 28 लाख रुपये त्यामध्ये 5 ब्रास वाळू किंमत 30,000 असा एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये एक टिपर एक इंट्रा टेम्पो ट्रॅक्टर व एकूण 130 ब्रास वाळू असा एकूण किंमत रुपये 47 लाख रुपयाचे वाहने व वाळू साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी आणि जप्त करून मोठी कारवाई केली आहे। पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो ट्रॅक्टर टिपर याचे चालक आणि मालक व वाळू साठा करणारे यांचे आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करायची कारवाई चालू आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री विजय काबाडे साहेब, माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मोजावर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, विक्रम ओंडणे, आवाज शेंडगे, पोलीस हवालदार सुहास देशमुख, दीपक मंगेश रोकडे, अभिमान्य गरड भोसले, सचिन गावडे, सागर गवळे, पोलीस चालक रामभाऊ चाटे, हसन नदाब व गोडसे यांच्या पथकाने केले।